जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण स्वामी विवेकानंदांबद्दल जाणून घेतो आहोत. नव्हे स्वामीच आपल्याला शिकवतात आहेत, स्वतःच्या तत्वज्ञानाची जाणीव आपल्याला करून देतात आहेत, त्याचे विचार आपल्यापर्यंत पोचवून देतात आहेत. आज स्वामीजी काय म्हणतात ते आपण बघूया. एकदा परमहंसांनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांना विचारलं की अनेक वर्षांपासून मी अनेक सिद्धी मला मिळाल्या आहेत, त्या तुला हव्या आहेत का? जाण्यापूर्वी मी तुला त्या देऊ इच्छितो. त्याच्यावर स्वामींनी विचारलं, या तुमच्या सिद्धींनी मला अंतिम जे सत्य आहे ते साध्य करता येईल का? त्याच्यावर परमहंस हसले आणि म्हणाले, निश्चितच नाही, पण या सिद्धींनी तुला प्रचंड मान मरातब आणि पैसा मिळेल. खर तर स्वामींची अवस्था आपल्याला सगळ्यांनाच माहिती होती. अतिशय भीषण आयुष्य, ज्याला आपण म्हणू की अतिशय गरिबीचं आयुष्य त्या क्षणी स्वामीजी जगत होते. घरात आपल्या भावंडांना आणि आईला कसं त्यांना खाऊ घालायचा हा प्रश्न स्वामीजी जवळ असताना सुद्धा स्वामीजींनी त्यांना सांगितलं की मला अशी कुठलीही सिद्धी नको, मला फक्त अंतिम सत्याच्या मी शोधात निघालोय. तुम्ही कल्पना करा एक क्षण की आपल्याजवळ काहीच नाहीये आणि आपले गुरु आपल्याला विचारतात आहे, बिटवीन द लाईन्स मी आपल्याला विचारते, आपले गुरु आपल्याला विचारतात आहे की बाबा माझ्याजवळ अशा सिद्धी आहेत की तुला मान मर्यादा पैसा सगळं काही मिळेल. तर आपल्यातला कोणी असा धजेल का हो की इतके सगळे प्रॉब्लेम सोडून कोणी म्हणेल का की मला अंतिम सत्याच्या मी शोधात आहे आणि मला फक्त ते सत्य हवंय, मला ह्या काही तुमच्या सिद्धी फिद्धी नको. या शब्दात त्यांनी परमहंसांना उत्तर द्यावं. या पहिल्याच मुद्द्यावरून आपल्याला कळून येतं की स्वामी विवेकानंद किती उन्नत स्तरावर होते, की सगळ्या गोष्टी त्यांनी गुरूंच्या नाकारल्या की हे मला काहीही नको, मला फक्त तुमची कृपा आणि माझला ते जे अंतिम सत्य गाठायचे माझ्या आयुष्यात तेच फक्त दाखवा. असे एखादेच असतात म्हणून ते नरेंद्रचे विवेकानंद होऊ शकतात. दुसऱ्या प्रसंगातून सांगू इच्छिते की जेव्हा स्वामीजी देशाच्या ह्याला भ्रमण करायला जेव्हा निघाले, तो 6च वर्षाचा काळ होता. म्हणजे 1886 ते 1892 ही 6 वर्ष भारत भ्रमणाची. पण यावेळेला ते आता एकटेच होते ना. गुरु गेले होते, कायमचेच काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. आता या 6 वर्षामध्ये जेव्हा ते पहिल्यांदा त्यांना जाणवलं, कारण आपण बघितलं की 5 आणि 6 व्याधी घेऊन ते फिरत होते, तर त्यांना जाणवलं की माझं शारीरिक बळ कमी पडतंय आणि त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी मला घडवून आणायच्या त्या माझ्या आयुष्यात होत नाहीये. मग दुसरा विचार आला की परमहंसां इतकाच जर कोणी मला त्याच स्तराचा जर कोणी मला एखादा अधिकारी व्यक्ती मिळाला तर मी त्याचा अनुग्रह घेऊ इच्छितो. आणि ते पवहारी बाबा यांना भेटले. आता हे जे पवहारी बाबा होते, हे एका टेकडीवर एका भुयारात राहत आणि ते काहीच खात नव्हते. ते वायुभक्षणावर जगत. असे आपल्याकडे खूप संत महंत आहेत की जे वायुभक्षण करतात आणि त्याच्यावरच जगतात. शंकर महाराजांच्या पोथीमध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे आणि महाराजांनी हे पण आपल्याला एका अध्यायात सांगितलंय की ते जेव्हा जेव्हा गिरनार पर्वतावर जात तेव्हा असंख्य साधू तिथे येत आणि त्यांना विचारले गेलं होतं की हे असंख्य साधू कसे काय येतात आणि 1-1 किलोचा ते कणकेचा गोळा भाजायचे आणि प्रत्येकाला खाऊ घालायचे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा अवधूत येतात तेव्हाच आम्ही येतो. तर हा संदर्भ आपल्याला तिथे आहे की बाकी इतर वेळेला आम्ही वायुभक्षण करतो आणि जगतो. म्हणजे असे अनेक संत महंत आपल्या देशात आहे. इतकं आपला देश पावन आहे.
तर इथे पवहारी बाबा होते ते वायुभक्षण करायचे आणि यांना वाटलं की यांचे हठयोगाचे साधक होते आणि यांना वाटलं की माझं शरीर इतकं दुर्बल आहे, मी जरी मनाने किती खंबीर असलो तर हे शरीर आता साथ देत नाहीये, तर मला यांच्याकडून अनुग्रह घ्यायला पाहिजे. आणि पवहारी बाबा तर काही ना काही कारणाने त्या गोष्टी टाळत होते. स्वामीजी त्यांच्या मागे लागले होते आणि आता एके रात्री त्यांना असं दिसलं की परमहंस त्यांच्या उजव्या बाजूला उभे आहेत आणि जवळजवळ 3 तास परमहंस त्यांच्या उजव्या बाजूला उभे होते आणि त्यांच्याकडे अतिशय म्हणजे त्यांच्या जे डोळ्यात होतं ते कारुण्य होतं की एक दुःखही होतं, एक बोचरी सल होती की मला जे घडवून आणायचंय ते कुठेतरी आता त्याला एक दिशा फुटते आहे, ते घडू शकत नाहीये का, असा प्रश्न त्यांनी स्वामीजींना केला. आणि स्वामीजी घाबरून उठले. त्यांना दिसले परमहंस जवळजवळ 3 तास ते त्यांच्या उजव्या बाजूला त्यांच्याकडे बघत होते. आणि नंतर त्यांनी तो विचार म्हणजे नाही बा आता नाही आपल्याला अनुग्रह घ्यायचा असं ठरवलं. तर स्वामीजींनी आपल्या डायरीमध्ये लिहिलंय की 21 वेळा असं झालं की मी तो विचार केला की नाही माझं शरीर आता साथ देत नाही, मला आता माझं शरीर बलवान करायला पाहिजे. परमहंसांच्या सेवेत मी होतो पण मी माझ्या शरीराला जपू शकलो नाही, शरीराची काळजी घेऊ शकलो नाही. शरीर माझं असं अनेक व्याधी मला आता लागलेल्या आहेत, मी आता काय करू. मला तर ते हठयोग्याकडून शिकायलाच हवं, मला त्यांची दीक्षा घ्यायलाच हवी. तर त्यांनी लिहिलंय 21 वेळा मी विचार केला आणि 21 वेळा परमहंस तिथे अवतरले. आणि शेवटी ते ठरवतात की मी आता कुठलाही असा अनुग्रह घेणार नाही. महाराज बिटवीन द लाईन्स आपल्याला असं सांगतात आहे, स्वामीजी आपल्याला सांगतात आहे की त्यांना असं का झालं, तर कदाचित त्यांच्या मनात असा विचार आला होता. कदाचित म्हणजे हे तर कन्फर्म असतं, फक्त आपण इथे कदाचित म्हणतो की परमहंसांच्या मनात विचार आला होता जर हा हठयोगाकडे गेला तर हा हठयोगाचाच एक साधक होईल आणि त्या जे शास्त्र आपण शिकतो त्या शास्त्राबद्दल बोलायला लागतो आणि जे अंतिम सत्य आहे ज्याच्या शोधात हा निघालाय या सत्यापासून हा खूप दूर जाईल. आणि म्हणून परमहंसांचीच ही इच्छा नव्हती. जशी परमहंसांची ही इच्छा नव्हती की त्यांनी कैलासधामाला आणि हिमालयात जावं, तशी दुसरी ही पण इच्छा नव्हती की त्यांनी दुसऱ्या गुरुचा आश्रय घ्यावा. आणि म्हणून ते त्यांनी दुसऱ्या गुरुचा आशीर्वाद काही घ्यायला ते पुन्हा तिथे गेले नाहीत. आता तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळूया की तिथून स्वामीजी कुठे जातात, तर राजपुतान्यात जातात. आणि आता राजपुतान्यात काय होतं ते बघू की विविदिशानंद या नावाने आता ते सगळीकडे म्हणजे आपलं भ्रमण करतात आहे आणि विविदिशानंद हे नाव हळूहळू आता लोकांमध्ये माहिती झालेलं आहे. तर आता ते एका मौलवीकडे जातात आणि मौलवीकडे गेली ही बातमी जी आहे ही 1891 सालची. आणि सगळीकडे त्या गावामध्ये बातमी पसरते की हा योद्धा संन्यासी जो आहे भगव्या कपड्यातला, हा तर बाबा मौलवीकडे जातो, मौलवीकडे जाऊन जेवतो. आणि सगळीकडे एक कुठेतरी अढी त्यांच्याबद्दल निर्माण होते. तिथे अलवारचे जे डॉक्टर गुरुचरण लास्कर असतात, मग ते स्वामीजींची व्यवस्था आपल्या घरी करतात. आता त्यांच्या घरी हिंदू आणि मुसलमान हे दोघंही जण स्वामीजींना भेटायला उत्सुक असतात आणि ते भेटत असतात. प्रत्येक जण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. कुणीतरी त्यांना विचारतं की भगवी वस्त्र तुम्ही का परिधान करता, तर त्याच्यावर त्यांचं उत्तर आहे की कुणीही काहीही सांगितलं तर त्याला ते देणं मी स्वतःचं कर्तव्य समजतो. आता इथे देणं म्हणजे काय, तर स्वामीजी काय देत होते तर इथे एक उपदेश किंवा मार्गदर्शन आणि आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम स्वामीजी करत होते. आणि दुसरं ते म्हणतात मी स्वतःच भिक्षेवर जगतो, मग कुणाला काय देणार. भगवे कपडे घातले म्हणजे कुणीही अगदी भिकारी सुद्धा मला काही मागत नाही, म्हणून ही वस्त्र, असं अत्यंत नम्रपणाने स्वामीजींनी हे उत्तर दिलं. अलवारचे जे महाराज होते त्यांचं नाव मंगलसिंह. असं होतं बघा, आपणही असे अनुभव घेतले की कुणीतरी आपलं व्हॅल्युएशन आपल्या कपड्यावरून करतं. अशा अनेकदा गोष्टी घडलेल्या असतील अगदी आपल्या बाबतीत सुद्धा, की हे काय कपडे घातलेस, असे कपडे घालून तू माझ्याकडे येत नको जात जाऊ.
असे कसे कपडे घातले? मला तुझी लाज वाटते. जरा चांगले घाल. त्या कपड्यावरून किंवा पायातल्या वाहनावरून किंवा हातातल्या पर्सवरून अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीवरून समोरची व्यक्ती जेव्हा आपली किंमत ठरवते, तेव्हा कुठेतरी आपल्याला मनाला आपण दुःख होतं. असंच इथे झालं की अलवारचे जे महाराज होते ते त्यांना म्हणाले की आपण प्रज्ञावंत दिसता, आपण पदवीधर पण असाल, मग नोकरी का केली नाही? जर नोकरी केली असती तर अधिकारी पदावर असता आणि खूप काही आयुष्यात गाठू शकला असता. अशी या भगव्या वस्त्रात कपडे घालून वणवण फिरण्याची वेळ आली नसती. त्याच्यावर एक क्षण त्यांच्याकडे बघून उत्तर दिलं, प्रजेचं कल्याण हे आपलं प्रथम कर्तव्य. ते करण्याऐवजी शिकार व परदेशवारी यात तुम्ही आपला वेळ का दवडता? एका राजाला दिलेलं उत्तर. विविदिशानंद अर्थात स्वामी विवेकानंदांनी. आता राजाला खूप राग आला होता आणि राजाचा दुसरा प्रश्न असा होता, हे या मूर्तीपूजेवर वगैरे मी विश्वास नाही ठेवत. कसली ही मूर्तीपूजा? लाकूड आणि दगडात काय देव असतो? कुठेतरी स्वामीजींना चिडवण्याचा हेतू किंवा आपल्यातला रोष, आपल्यातला संताप व्यक्त करण्याचा हेतू, याच्यावर स्वामीजींचं उत्तर बघा. महाराजांचा एक मोठा फोटो त्या समोरच्या भिंतीवर लावण्यात आला होता आणि जे सरदार आणि जे नोकर चाकर होते ते खालमानेनी असे उभे होते. त्यांनी एका सरदाराला बोलवलं, या इकडे. आणि हा जो समोर फोटो आहे ना, या फोटोवर थुंका. त्याच्यावर कोणीच तयार होईना. अगदी कुणीच नाही. एकदा दोनदा तीनदा सांगितलं पण कुणीच तयार झालं नाही. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अहो, या तसबिरीत तुम्ही सदेह नसूनही विराजमान आहात. भाविक माणसंही असंच मूर्तीत ईश्वर पाहतात. एखादा भक्त मूर्तीसमोर उभं राहून जेव्हा काही मागतो तेव्हा, हे दगडा मला अमुक हवंय, अशी आळवणी करत नाही. महाराज आणि दरबारी आ वासून त्यांच्याकडे बघत राहिले. क्षणभर कल्पना करा की त्यांना जे सांगायचं होतं ते किती नेमक्या शब्दात त्यांनी सांगितलं. खटासी असावे खटनट, उद्धटासी असावे उद्धट, असं जे समर्थ म्हणतात, हे आपण कुठेतरी आपल्यातही आणायला हवं. काहींचा स्वभाव इतका शांत असतो किंवा इतका घाबरट असतो की मी असं कसं म्हणू, पण त्यावेळेला समर्पक आणि योग्य शब्दात आपण जर उत्तर दिलं तर त्या समोरच्या व्यक्तीलाही कळतं की आपण कुठे चूक केलेली आहे. आणि अन्याय सहन करणं, कुठेतरी आपण स्वतःवरच अन्याय करत नसतो का? असंही स्वामीजी बिटवीन द लाईन्स आपल्याला इथे विचारतात आहे. क्षणभर विचार करा. ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते स्वामीजींनी त्यांना दिलेलं आहे. आता स्वामीजी येतात माउंट अबूला. एक होत होतं मात्र की जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे माणसांची खूप गर्दी व्हायची. हिंदू मुसलमान सगळेजण त्यांना भेटायला यायचे. माउंट अबूला एका गुहेत स्वामीजी राहत होते. एका मुसलमान वकिलानं त्यांना विनंती केली की तुम्ही चला ना, आपल्या घरी राहा, आम्ही सगळी आपली व्यवस्था करतो. आणि तिथून ते त्यांच्या बंगल्यावर राहायला गेले. झाली टीकेला सुरुवात. काय स्वामी तुम्ही मुसलमानांच्या घरी राहता, त्यांच्या घरी खाता पिता? याच्यावर स्वामीजींचं उत्तर बघा, अगदी त्यांच्या शब्दात. अहो, मी संन्यासी आहे, फक्त संन्यासी, तुमच्या हिंदू रूढींपासून अगदी मुक्त.
मी भंग्याबरोबर आरामात जेवू शकतो. मला ईश्वराची भीती नाही, ना वेद आणि अन्य शास्त्रांचं भय. मला भीती आहे फक्त उच्चवर्णीय हिंदूंची, कारण तुम्ही ईश्वराला ओळखलं नाहीये, वेदही जाणले नाहीत. इथे आपल्याला आठवण येते ती विनोबाजींची. विनोबाजींचं केवढं काम आपण बघितलंय, की अगदी भंगी काम सुद्धा विनोबाजी करत. कुठेही भेदाभेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही. आणि स्वामीजींनी हीच शिकवण दिली आहे की अरे, धर्मभेद जातीभेद या भिंतीत तोडा रे. जो राम आहे ना, जो कृष्ण आहे ना, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्या रामाला जपा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवा रे. बिटवीन द लाईन्स स्वामीजी आपल्याला सांगतात आहे, ती हाक ऐका. तो त्यांच्यातला जो दर्द आहे तो महसूस करा, की कुणाला गरज आहे त्यांना पोचवा. आता जीवन म्हणजे काय, असंही स्वामीजींना एकाने विचारलं. त्यावर स्वामीजी सांगतात की प्रत्येक जीव खूप महत्वाचे आहेत या ओळी. प्रत्येक जीव हा परिस्थितीला जखडलेला गुलाम असतो. बरोबर की नाही? तुम्ही मला अंगठे दाखवू शकता की प्रत्येक जीव हा परिस्थितीला जखडलेला गुलाम. किती ह्याच्यात एक खोलवर अर्थ आहे की खरंच आपण एखादी कुठली तरी परिस्थिती आपल्या आयुष्यात आलेली असते आणि त्या परिस्थितीला जखडलेलो असतो आपण. जो बैल कोल्हू घेऊन हिंडतो ना, तशी आपण ती परिस्थिती घेऊन हिंडत असतो की मला याच्यातनं मोकळं कर, मला याच्यातनं मोकळं कर, हा मला त्रास आहे, या त्रासातून मला सोडव. तसं आपण जगतो. स्वामीजी इथे म्हणतात की त्या गुलामीतून मुक्तता, मुक्ततेनंतर आंतरिक विकास आणि त्या विकासाला फुटणारे धुमारे, याचं नाव जीवन. सहज सुंदर अर्थ याच्यातून उलगडतो की आपण परिस्थितीला जखडलेले गुलाम असतो. ती परिस्थिती घेऊनच आपण वागत असतो, वागवत असतो. जसं बघा, कुली असतो आणि कुली आपलं सामान घेऊन स्टेशनवरून जेव्हा येतो तेव्हा तो त्या सामानानं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, तो ते ओझ बिचारा सहन करत असतो आणि जेव्हा तो टाकतो तेव्हा तो हायसा होतो की हा, मी टाकलं. पण आपली स्थिती काय असते, आपण सतत ते आपल्या कॅरी करत असतो ते सामान. आपण ट्रेनमध्ये चढतो तरी ते कॅरी करतो, आपण घोडागाडीत बसतो तिथेही कॅरी करतो, आपण स्कूटरवर व्हेकल मध्ये जातो, आपण कारमध्ये फिरतो तरी ते कॅरी करतो, आपण चालतो तरी ते कॅरी करतो की ही माझी परिस्थिती आहे, ही माझी परिस्थिती आहे. ती ते आपण झटकतच नाही आणि त्याच्यामुळे आपण त्या परिस्थितीचे गुलाम होतो. त्या गुलामीतून मुक्तता आणि मुक्ततेनंतर आंतरिक विजय, म्हणजे जेव्हा आपण ते झटकतो, जेव्हा आपण पूर्ण शरणागती. आणि हे देवी तत्वात खूप महत्वाचं गोष्ट दिलेली आहे. याचं मी देवी तत्वाशी सुद्धा संबंध जोडते की इथे महादेवीने सांगितलंय, पार्वती मातेने सांगितलंय की तुम्ही जी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही भोगता आहात, ती तुम्ही शरण जा ना परमेश्वराला, त्या ईश्वरी शक्तीला, ज्याला तुम्ही मानता किंवा मानत नाही, पण ती शक्ती आहे म्हणतात. त्या शक्तीला तुम्ही जर शरण गेले की मी पूर्णपणे शरण आलो, हा प्रश्न आता तुझा, मी सुटले, तेव्हाच आपल्याला अनेक द्वार उघडतात असं सांगितलेलं आहे. पण जर तुम्ही सतत सकाळपासून रात्रीपर्यंत पुन्हा सकाळी तेच तेच कॅरी फॉरवर्ड केलं तर त्याच्यातून आपली सुटकाच होत नाही. मग आंतरिक विजय कसा होईल? याच गोष्टी सोडल्या तेव्हाच आपल्यातल्या आपल्यावर आपल्याला विजय मिळवता येतो. आणि ते नंतर सांगतात की या विकासाला मग धुमारे फुटतात, तेच जीवन. म्हणजे आपल्याला वाटा गवसत जातात, वेगवेगळ्या प्रगतीच्या वाटा. हा असा बिटवीन द लाईन्स त्यातून अर्थ उलगडतोय. संपूर्ण भारतात स्वामीजी तसे पायीच फिरले. फार कमी ठिकाणी त्यांनी बैलगाडी आणि रेल्वेचा प्रवास केलेला आहे. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत असं मला वाटतं, कारण स्वामीजी पुण्यात आणि मुंबईत येऊन गेले. 15 दिवस ते पुण्यात होते. पुढे या गोष्टी आपण उद्या जाणून घेऊया, चालेल ना? 8:52 झालेत.
माझा आवाज क्लिअर येतोय का? कारण कुठेतरी माझ्या इंटरनेटमध्ये हिरवं येतंय किंचित किंचित. ठीक आहे, धन्यवाद. ग्रीन सिग्नल आहे ना म्हणून हां, येतोय चांगला हां. आवाज. चला, धन्यवाद. कालचं ध्यान आपल्यापर्यंत पोचलं असं मी समजते आणि कालचे अनुभव पण आपल्याला खूप छान छान आले आहेत. असेच अनुभव आपल्याला येत राहतील. फक्त आणि फक्त श्वास आपण कसा घेतो ते लक्षात घ्या. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा एक आपल्या डोळ्यासमोर आणा. जेव्हा आपण फुगा फुगवतो तेव्हा काय होतं? मी फुगा फुगतो ना, तसंच आपलं पोट आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ते फुललं पाहिजे आणि श्वास सोडतो तेव्हा ते पोट आत जातं. श्वास घेतो तेव्हा आपलं पोट फुलतं, म्हणजे फुगा फुगतो तसं पोट फुगतं. चुकीचा श्वास अनेक मंडळी अजूनही घेतात आहे. तर कृपा करून आपण श्वास कसा घेतो, तुम्हाला हवं तर एक सेशनमधून अगदी सायंटिफिकरित्या मी या गोष्टी जरूर तुमच्यापर्यंत पोचवेन. पण नवीन मंडळींसाठी हे आज थोडंसं पुन्हा क्लिअर केलं. ठीक आहे मास्टर्स, आपण आता पुन्हा आपल्या ध्यानाकडे वळूया. मी सगळ्यांना विनंती करते, आपण स्वतः पार्वती तत्वात जगा, महादेवाच्या तत्वात या. आपणच आहात, त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही, या भावानं आपल्या ध्यानाला बसा. आपले चष्मे हळुवारपणे बाजूला काढून ठेवा. एखादं घोट छान पाणी पिऊन घ्या. खूप हसत हसत, अगदी हळू कोमलतेने. हसणं कंपल्सरी आहे हो ध्यानामध्ये. खूप गोड दिसतो आपण जेव्हा हसतो तेव्हा. एकदम गौतम बुद्धांसारखं छान चेहऱ्यावर गोड हसू. शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप व्हा. ब्रह्मांडाची संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात सूर्यनारायणाच्या असंख्य किरणांबरोबर ब्रह्मरंध्रामधून जाते. फील करा मास्टर्स, हा प्रकाश आपल्या पावलापर्यंत पोचलाय. आपले सगळे बोट, पायाचे बोट, टाचा, पायातले सगळे चक्र आपोआप ऍक्टिव्हेट होतात आहे. पायांच्या बोटातून बाहेरची ऊर्जा आत जाते. आपल्या गुडघ्याकडे लक्ष द्या. संपूर्ण ऊर्जा गुडघ्यामध्ये. वर वर अगदी उत्सर्जनाच्या जागेवर म्हणजे मूलाधार चक्रावर बघा. संपूर्ण शांत झालंय. एक श्वास घ्या. आपल्या तळपायापासून
मूलाधारापर्यंतची जागा शांत. आता दुसरा श्वास घ्या. मूलाधाराच्या किंचित वर 4 बोटवर स्वाधिष्ठान, बेंबीच्या किंचित वर मणिपूर. हे दोन्ही चक्र शांत झाले. श्वास मणिपूरला पोचवा आणि सोडून द्या. तिसरा श्वास घ्या. तो येतो कसा आहे ते बघा. आपल्या हृदयात सगळे आतले अवयव, त्यांना सगळ्यांना प्रकाश मिळतोय आणि शांत झाले आहेत. आपल्या हृदयातील सगळे ब्लॉकेजेस जे काही आहेत ते सगळे हळूहळू विरघळतात आहे. फील करा मास्टर्स. कोणी काही बोललं, अपमान केला, त्रास दिला, त्याचा आपल्या हृदयाला खूप त्रास होतो. पण काढून टाका. त्या व्यक्तींना क्षमा करून टाका. एक काटे आपल्या हृदयातनं काढून टाका मास्टर्स. जरी कठीण असलं तरी काढा. आपल्या हृदयातून सोनेरी रंगाचा प्रकाश फिरतोय. श्वास सोडून द्या मास्टर्स. एक श्वास पूर्ण स्पायनल कॉर्ड पर्यंत, खालपर्यंत घ्या. आणि फील करा की संपूर्ण सूर्याचा प्रकाश आपल्या पाठीमध्ये भरल्या जातोय. श्वास सोडून द्या. श्वास पुन्हा घ्या. दोन्ही खांद्यांमधून तळ हातापर्यंत. सगळी ऊर्जा बोटांपर्यंत पोचते. तळवे, बोट, हात, आपल्या हाताचे ढोपर, खांदे
संपूर्ण हात शांत. श्वास सोडून द्या. आणि आता आपलं विशुद्ध चक्र म्हणजे आपली मान, आपले दोन्ही कान, आपलं डोकं, मागून पुढून चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, दात, जीभ, पडजीभ सगळं शांत झालंय. एकदम शांत. श्वास सोडून द्या मास्टर्स. एकदम शांत. आपण पूर्ण शून्यतेत आहात. पूर्ण शून्यता. एकदम शांत. एकदम शांत मास्टर्स. अजून शांत. अजून शांत मास्टर्स. स्वामी विवेकानंदांच्या आत्मज्योतिषी आपली आत्मज्योत एकरूप झालेली आहे या क्षणी. जस्ट फील इट. जस्ट फील इट मास्टर्स. तुमचा अनुभव तुम्ही घ्या. पूर्णपणे. ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने से. कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से. ये जिंदगी है सफर, तू सफर की मंजिल है. जहाँ भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. तेरे बगैर जहां में
सी थी, तेरे बगैर जहां में कोई कमी सी थी। भटक रही थी जवानी अंधेरी राहों में, सुकून दिल को मिला आके तेरी बाहों में। मैं एक खोई हुई मौज थी, तू साहिल है। जहां भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है। तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। हर एक शय मोहब्बत के नूर से रोशन, हर एक शय मोहब्बत के नूर से रोशन। ये रोशनी जो न हो जिंदगी अधूरी है। राहे वफा में तू ही हम सफर जरूरी है। ये रास्ता कहीं तन्हा कटे तो मुश्किल है। जहां भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है। तो इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। तेरे जमाल से रोशन है कायनात मेरी। तेरे जमाल से रोशन है कायनात मेरी। मेरी तलाश तेरी दिलकशी रहे बाकी। खुदा करे कि ये दीवानगी रहे बाकी। तेरी वफा ही मेरी हर खुशी का हासिल है। जहां भी जाऊं ये लगता है तेरी ही महफिल है। तो इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। एक क्रेजी डिवोटी के पागलपन की पराकाष्ठा। I don't think anything else needs to be said about this song. तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया, कि जहां मिल
जाने न दूंगा कि मुझे एक हंसी मेहरबान मिल गया कि जहां मिल गया एक भटके हुए राही को कारवां मिल गया तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया कि जहां मिल गया क्या जानो तुम क्या हो एक सुरीला नगमा हो तुम क्या जानो तुम क्या हो एक सुरीला नगमा हो भीगी रातों में मस्ती तपते दिन में साया हो तुम क्या जानो तुम क्या हो दिल को जो मिल गया है तेरा सहारा के जमीन से कहीं आसमां मिल गया कि जहां मिल गया एक भटके हुए राही को कारवां मिल गया तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया कि जहां मिल गया कि जहां मिल मुझे कई बार ये लगता है कि कोर्सेज सिखाता हूँ, ज्ञान चर्चा करता हूँ, ध्यान करता हूँ खुद और सिखाता हूँ लोगों को।
मास्टर्स, अतिशय शून्यतेत आपण सगळे आहात. हळूहळू आपल्याला चेतनतेकडे यायचंय. पाय हळूच हलवा. दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते स्वामी विवेकानंद, परमहंस आणि माता शारदा यांना दंडवत प्रणाम. आणि या ग्रुपच्या वतीने अत्यंत नम्रपणाने मी आपली रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर घ्या मास्टर्स. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले सुंदर डोळे हळूवार उघडा. या विश्वात सगळ्यांचं कल्याण होत आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, इथल्या स्त्रिया, मुली, बाळी सगळे सुरक्षित आहेत. गायी, वासरं, पशु, पक्षी सुरक्षित आहेत. धरती माता आनंदित आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. मला वाटतं खूप डीप मध्ये आपण सगळे होतो. खूप शून्यतेत. बोलायचंय का? खूप शून्यता आहे खरं तर. इतकी ऊर्जा आहे मास्टर्स की जरी आता तुम्ही पुन्हा जरी डोळे मिटून बसले ना तर तेवढीच ऊर्जा महसूस करा. मला असं वाटतं की आपण सगळे या ऊर्जेमध्येच राहावं. आपले अनुभव आपण लिहून ठेवावे. राधिका ताई, चालेल का? आपले अनुभव लिहून ठेवा. आणि धन्यवाद. मी सगळ्यांची रजा मागते मास्टर्स. धन्यवाद. अनुभव खूप छान होता. ट्रान्समध्ये केलं होतं. खूप छान पाहिजे. प्रणाम. धन्यवाद. खूप छान झालं ध्यान. धन्यवाद ताई. हा, खूप ऊर्जा आहे ना. आपण आज त्याच्यातच राहूया. मी सगळ्यांना विनंती करते. ठीक आहे, कोणाला बोलायचंय का गुरुदादा? मी ऑडिओ शेअर करेन वाटलं तर. आजचा चालेल. अनुभव विलक्षण आहे. ऑडिओ शेअर करेन. नाही, तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्ही जरूर बोला. मी थांबते. ओके. आज ऍक्च्युली जेव्हा तुम्ही मणिपूर चक्रामधनं आपण सगळे अनाहत चक्रामध्ये गेलो ना, त्या अनाहत चक्रामध्ये शंकर महाराजांचं गाभारा असल्यामुळे हृदयामध्ये ते त्यांचं दर्शन झालंच. आणि त्यांना पहिल्या वेळेस जेव्हा महाराजांची प्रचिती मला या ध्यान सेशन मध्ये झाली होती, त्याच्याच प्रमाणे म्हणजे त्यांना चाफ्याचं फूल पहिलं वाहिलं मी त्यांच्या पायाशी. आणि मणिपूर चक्रातनं आपोआप चाफ्याची फुलं मणिपूर चक्रातनं अनाहत चक्रापर्यंत त्यांच्या पायाशी असे वाहिली जात होती. असं असं त्या लेवलचं ध्यान डीप होतं. त्याच्यानंतर आम्ही कोणत्या तरी परग्रहावरती, जसं काय तिकडे सगळं रेतीचे पूर्ण असं असा तो ग्रह होता, पृथ्वी नव्हती. तिथे मी पहिले सरळ दिशेने जाताना दिसलो, पुढच्या दिशेने, नंतर उलटा येताना दिसलो. आणि त्याच्यात मग त्या ग्रहावरती फक्त मी आणि शंकर महाराज एवढेच दिसलो. मध्ये स्वामी विवेकानंदांना नतमस्तक होऊन त्यांना मिठी मारलेली मला असं अनुभव आला. थर्ड आय वरती जेव्हा आपण ध्यान संपवलं ना, सॉरी, त्याच्या अगोदर जेव्हा आपले म्युझिक चालू होतं ते ह्यांचं, तेव्हा एका बंद खोलीमध्ये पहिले पण मला बऱ्याचदा दिसलेले आहे शंकर महाराज बसलेले आहेत. चौथऱ्यावरती महादेव बसलेले आहेत आणि त्याच्या शेजारी माझी ट्रान्सफॉर्मेशन शंकर महाराजांनी केलेली सोन्याची मूर्ती, असं ते दिसलं. आणि त्याच्यात त्या मूर्तीमध्ये, सोन्याच्या मूर्तीमध्ये जीव आहे, म्हणजे सजीव मूर्ती आहे असं ते मला दिसलं, माझी स्वतःची.
आणि जेव्हा आपण ध्यान संपवायच्या अगोदर पूर्ण म्हणजे ट्रान्समध्येच होतं हे सगळं. आणि ध्यान जेव्हा आपण संपव, डोळ्यावर हात ठेवले आणि आपण प्रार्थना केली, त्यावेळेस थर्ड आय वरती मला डोळा दिसला उभा. आणि तो 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 क्षणार्धासाठी दिसला, पण तो अनुभव एवढा हे होता की जसं काय खरंच तिसरा डोळा आहे तो माझा, असं असं ते मला दिसलंच. आणि तेच. अनुभव येत असताना म्हणजे ये ते कोणती गझल लावली होती ना, त्या गझलमुळे ऍक्च्युली पहिली प्रचिती मला शंकर महाराजांची आली होती. आणि आज सेम तसंच मला अनुभव आला ऍक्च्युली. खूप सुंदर अनुभूती दादा. खूप छान. दोन्ही तुमचे गुरुच आहेत आणि दोन्ही तुम्हाला भेटले. खूप छान अनुभूती तुम्हाला मिळाली. ही अनुभूती लिहून ठेवा. मी तुम्हाला मागेही बोलली होती. तुम्ही लिहिता आहात ना? हो हो, लिहितोय मी. हा. आणि दुसरी गोष्ट, ती जी ओढ आहे महाराजांबद्दलची, जी ओढ आहे शंकर महाराजांची, ते आज खूप जास्त फील होत होतं मला. आणि धनकवडीच्या मठामध्ये, श्रीगोंदाच्या मठामध्ये, आणि आई जिथे राहते माझी तिथे, त्या घरामध्ये तिन्ही तिन्ही ठिकाणी असे ध्यानस्थ आहे एकाच वेळेस, असं मला दिसलं. म्हणजे तसं पण जाणवलं. खूप वरच्या स्तराची अनुभूती आहे. हे 3 डायमेन्शनचं जे ध्यान आहे ते तुम्हाला दिसलं. धन्यवाद. खूप छान. तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्ही बोलू शकता. मी थांबते आणखीन कोणाला बोलायचं असेल तर. कारण ऊर्जा इतकी आहे ना की माझं शरीर असं आता कापून राहिलंय म्हणून असं वाटतं. तुम्हालाही सगळ्यांनाच वाटत असेल ना असं, आज शरीर असं वेगळं जाणवतंय प्रत्येकाचं. हो हो. खूप खूप धन्यवाद. मी रजा मागते मास्टर्स. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.